हो गया क्या हो गया। तो गाइस नाश्ता करने के लिए रुके अभी। व्लॉग भी चालू नहीं हुआ लेकिन पहले नाश्ता हो रहा है इधर मस्त। अरे ते कैसी ऑमलेट तो अभी पीछे आप लोग देख सकते हैं माथेरान का पर्वत आणि आम्ही थांबलोय आता इथं। सांगतो तुम्हाला कुठे चाललोय ते, पहिले जरा खाऊन घेतो जरा। वेलकम बॅक टू द चॅनल। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही बघितलाच असेल आम्ही खाली थांबलो होतो मस्तपैकी। आता नाश्ता झालाय आणि आम्ही आता कुठे आलोय तुम्हाला सांगू का? आम्ही आता आलेलो आहोत, वाव आम्ही आता आलेलो आहोत माथेरानला। म्हणजे वरती नाही चाललो माथेरानला, अर्ध्या रस्त्यात आहोत इथून। माझ्या मागे इकडे तुम्ही बघू शकता, इथं जी माथेरानची मिनी रेल्वे ना तिचा ट्रॅक आहे, त्या ट्रॅकने आपल्याला जायचं आहे आपल्या मेन स्पॉटकडे। तर आपण आज जाणार आहोत विकटगड म्हणजेच पेप फोर्टला। सो अभी बज रहे सुबह के कितने बजे दोस्त? अभी बजे 8 परफेक्ट 8 है। तो अभी 8 बजे हे 8 वाजले। परफेक्ट। अरे सकाळी 4 वाजता निघलोय आपण, इथे 8 वाजले। 4:30 4:50 निघालो आपण। 4 वाजता निघायचा प्लॅन होता पण इथं येता 4:30 झाले। सो आता आम्ही ट्रेक चालू करतोय मेन इकडे माझ्या मागे। इकडे आम्ही आमच्या बाईक पार्क केले। सो आपल्याला आता या ट्रॅकनी जायचं आहे। ये देखो, ये मेरे पीछे जो ट्रैक दिख रहा है ना आपको, ये ट्रैक से जाने का अपन को। सो आज मौसम बड़ा सुहाना है गाइस। 5 वाजता निघलो होतो आम्ही पडक्यावरून आणि आता इथे येतं आम्हाला 8 वाजले। गूगल मॅप्स से पूछते कि इतना टाइम क्यों लगा। सिद्ध्या एवढा टाइम का लागला आपल्याला सांग? यो 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 मॅड 3-4 जागी थांबलो, रस्ते विसरलो, इकडून तिकडून परत फिरलो। मग थोड नाश्ता तर मेन होता भाई। आपल्याला या ट्रॅकनेच जायचं आहे पुढे, पण तोपर्यंत तुम्हाला मी सुंदर नजारे दाखवतो, तुम्ही ते एन्जॉय करा। आई शपथ, ये नीचे का नज़ारा देखो गाइज। माझी बिल्डिंग शोधायला लागेल त्याच्यात। आणि ते जे तुम्हाला खाली सिटी दिसते ना, ही सगळी नेरळ सिटी आहे इकडे। हे बघा इकडे पण आहे। मैंने अभी जो आपका नज़ारा दिखाया, किती पण बघा स्टोरेज भरल पण मन नाही भरणार तुमचा। तर त्याच्यामुळेच आमचे जे हे साथीदार आहेत ते दर 5-10 मिनिटांनी फोटोशूट करण्यासाठी थांबत आहेत। तर गाइज आता 8:15 वाजलेले आहेत। अभी बघू आता
टाइमपास करत जाणार ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही का किती वेळ लागेल आम्हाला पूर्ण किल्ल्यावर जायला वरती. सो देखते अभी 8:15 हो चुके हैं. कितने बज के कितने मिनट होंगे वो उधर जाके ही पता चलेगा अपन को. काट द्या इस वीडियो. इधर केकड़ेश मिल चुका है हमको. काय भाई मंग्या कुठं होता? वैष्णवी सोडवणे भेटली. फोन घे माझा. 5-10 मिनिटांनी नुसता फोटोशूट चालू आहे, नुसता फोटोशूट. मला वाटतं आज आमची नाही, सिद्ध्याची पण फोनची मेमरी फुल होणार आहे आज. किती रिकामी आहे तुझी स्टोरी? 50 GB. बाबा ये घ्या रे बस सिद्ध्याचा फोन घ्या फोटो काढायला. कितने दिनों से ये नज़ारा देखने के लिए मैं तड़प रहा था, लेकिन आज फाइनली वो दिन आ ही गया जिस दिन मुझे ये नज़ारा देखने को मिल रहा है. भाई मैं फिर से एक बार बोल रहा हूँ कि ये जितना भी देखो उतना ही कम ही लगता है, कितना भी देखो. तभी हम लोग धीरे धीरे आगे बढ़ रहे हैं. हमको कहाँ जाना है पता है आपको? आंबा दाखवतो तुम्हाला. या साईडला इथे हे छोटंसं मंदिर दिसतंय का तुम्हाला? तिथे जायचं आहे आपल्याला. म्हणजे तो आपल्या किल्ल्याचा टॉप पॉइंट आहे, तो तिथे जायचं आहे आपल्याला. फसली आहे का याची गेम? फसली. पहिले फोटो काढू ना, बॉडी दाखव. दादा काढली का बॉडी? नाही मला तर बघायचं आहे तू कसा टी शर्ट चेंज करता आता ते. और इधर ट्रेक पे एक हँडीकॅप. काढू कसा? टी शर्ट काढायला लागत नाही भाई. टी शर्ट काढ ना. बॅक पॉकेट अशी वरती का? कोकेन है कोकेन. चलती फिरती कुपोषित. वेल्डर. तो गाइस इधर देखो, आप वेल्डर देख सकते हैं. अभी संडे तो दुकान बंद करके इधर घूमने को आया है. तो इकडचा तुम्ही नजारा बघू शकता. आणि तिकडे समोर जो छोटासा डोंगर दिसतोय ना, हा तो आहे कलावतीनदुर्ग. आणि त्याच्या बाजूला जो मोठा डोंगर आहे अजून तो आहे प्रबळगड. तर कलावतीनदुर्ग ज्यांनी आपला ब्लॉग बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. आपण मे महिन्यात गेलो होतो कलावतीनदुर्गला. ते तुम्ही बघू शकता कारवीची खूप सारी फुलं आहेत इकडे. आता असा हा खाली स्लोप आहे ना, आम्ही आता इथून खाली उतरणार आहे. तिकडे आपल्याला त्या साईडला जायचं आहे. तिकडे आपला जो मोठा कड्यावरचा गणपती ज्याला आपण म्हणतो तिकडे आहे ती मूर्ती मोठी. आणि इकडे सगळीकडे तुम्ही नुसते कारवीचे फुलं बघू शकता. सो चलते अभी. कारवी के फुलं तो देख लिए बहुत टाइम बाद. आपण रतनगडला पण गेलो होतो तेव्हा पण आपल्याला बरीच कारवीची फुलं बघायला भेटली होती. सडनली प्लॅन में चेंज हो चुका है. तर आम्ही आता पहिले जाणार आहोत इकडे राईट साईडला. वरून आम्ही इथून उतरून आलो तर इथून 2 रस्ते जातात, एक त्या साईडला आणि एक इकडे राईटला. तर तिकडे बघा तुम्ही तिथं बघू शकता आपल्या लेफ्ट साईडला तिकडे कड्यावरचा गणपती बाप्पा आहे आणि राईट साईडला पेप फॉर्ट. तर आपण पहिले तिकडे जाणार आहोत. सो चलो चलते अभी. एक कारवी की फुलं देखो. आई ग
नुसती फुलं रे बाबा. ये कारवी के फुला के साथ मधमाशा फ्री में मिलेंगे गाईज. मस्तपैकी कारवीच्या फुलामधून मधून चाललंय फुलांच्या. सगळीकडे नुसती फुलं आहेत कारवीची इथं. मस्त एक नंबर. ये हुआ ना असली ट्रेक वाला. अभी फील आ रहा है ना ट्रेक का. तो गाइस फिर से एक बार घने जंगल में हम आ चुके हैं. एनाकोंडा का पिक्चर आपने देखा होगा, तो उसके जैसा हमको ना मिले ऐसी भगवान से प्रार्थना करते और आगे चलते. ओ भाई वाटरफॉल. वाह वाटरफॉल. ये हमारे भावे. वाटर किधर है? ओ भाई ओ चलो हटो. हा इकडं इकडं इकडं. आम्ही तिथून आलो बघा. असा रस्ता दिसतोय छोटासा. तिथून असा चालत आलो. सगळे पूर्ण गवत होता, डोक्याच्या वर गवत होता. आणि आता आपला आहे मेन इकडे किल्ला. इथून रस्ता आहे असा बघा, वरती जाणार तिथून तसा तसा. आणि मी जो मंदिर तुम्हाला दाखवला होता ना, तो तिथे तसा. तो मतलब अभी हम बहुत नज़दीक आ चुके हैं हमारे लक्ष्य के. ऊन पण आहे, पण तेवढीच हवा पण चालू आहे ना, तर त्याच्यामुळे काही गरमीचा परिणाम होत नाही आहे. अरे वा, हवा बघा काय मस्त सुटली इकडे. तिथे छोटासा रस्ता आहे असा असा. ही वाट आहे. या रस्त्याने आम्ही आलो आणि आता आम्हाला जायचं आहे इकडे या साईडला वरती. सो इथून जो खालचा नजारा एवढा भारी दिसतो ना, पूर्ण नेरळ सिटी दिसते इथून. आणि बाकीचा पण इकडे भाग दिसतो. तिकडे समोर जे सह्याद्रीची पर्वत रांग आहे पूर्ण, ती सगळी दिसते इथून. मला नका बघू, मी तुम्हाला दाखवतो बघा. बऱ्यापैकी आम्ही आता वरती आलेलो आहे. मस्त हवा सुटलेली आता. हे उन्हासाठी लावलं आहे, जरा इग्नोर करा. आता इथून परत 2 रस्ते. इकडे एक जातो वरती आणि इकडे समोर एक जातो आहे. आम्ही डिसाईड केलं आहे का आता पहिले इकडे जाऊ, त्याच्यानंतर तिकडे मंदिर आहे ना त्या साईडला. इकडे बघून येऊ पहिले काय आहे इकडे. तो चलो.
1 तास झाला असेल ना, 1 तास मस्तपैकी रेस्ट केली तिथं. खूप छान वाटलं तिथं, बसलो, आराम केला, मस्त थंड हवा चालू होती. आणि आता आम्ही चाललो रिटर्न. आता मेन पॉईंट असा आहे की सगळ्यांना भूक लागली आहे. खायला फक्त या भावानी घरून भाकर आणि बेसनाचा पोळा आणला होता. तो पण त्याच्या एकट्या पुरता होता, पण तो खाल्ला किती जणांनी? 6 जणांनी खाल्ला. बघूनच भीती वाटते आता. तर तिथे जायचं परत आपल्याला, त्या तिथपर्यंत. इथून सगळं आता खालून 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 तिथून वरती चढून तिथे जायचं आपल्याला परत. बाप रे, हे बघ गोल फिरवायचं आहे. हे बघ, तर काय तुम्ही हे बघताय ना, हे फक्त सामान इकडनं तिकडे नेण्यासाठी आणण्यासाठी यूज केला असतील. आता वाटत नाही याच्या कंडिशनवरून का आता वापरत असतील हे. हे जा फरक बस त्याचा, आम्ही तुला पाठवतो तिकडे 50 किलोचं पण. तर गाईज आम्ही इथे एका नॅचरल नळाजवळ थांबलो होतो. मस्तपैकी तू वरून पाणी येतोय आणि इथं नळ टाईप सिस्टम केलेली आहे. आणि त्या नळाचा उपयोग इथल्या सर्व कामगारांना झालेला आहे. सो इधर देखो, बॉडी देखो, घाण आहे का पार्टिकल. गर्मी लागली है ना भाई, खत्म. हाँ गाइस, बात तो सही है. ये जिसने भी काम किया है वो बंदे को सलाम है. और ये पानी की खासियत ऐसी आहे की 300 पाण्याचे फिल्टर लावले तरी एवढा भारी पाणी भेटणार ना आपल्याला. हे देखो, फायनली आम्ही आता आमचा ट्रेक कंप्लीट करून आलेलो आहोत. या बघा इकडे आमच्या गाड्या लावलेल्या आहेत. यो घाम बघून तुम्ही समजू शकता की आमची किती वाट लागली. बाकी तर काय झाला नाही, पण गरमीमुळे जास्त वाट लागली आमची. नजारे एक नंबर होते, तुम्ही बघितलंच. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आणि बाकीचे आपले बघा सगळेजण थकून आलेत आणि इथं बसलेत. ब्लॉग चालू आहे त्यांचा. वो ब्लॉग थोडा 18+ है, फैमिली फ्रेंडली नहीं हो सकता ब्लॉग, इसीलिए. एवढ्या सुसाट गाड्या जातात ना इथून, भीती वाटते एखादा गाडीवाला उडून द्यायचा. तर ठीक आहे गाईज, या ब्लॉगमध्ये एवढंच होता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सो बाय.